हॅलो, गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेत राहा, मस्त राहा. तर आज मी गेले होते जिमला. जिमवरतून आल्यानंतर मला खूप भूक लागली होती. तर मग मी सर्वांसाठी तर जेवण बनवलं होतं. सगळ्यांसाठी मी वांगे बटाट्याची भाजी बनवली होती. भाजी शिजल्यानंतर मी गॅस बंद केला आहे आणि भूक तर खूप लागली म्हणून आता काय करायचं. तर मग मिस्टर माझे बाहेर गेले होते. त्यांना येताना म्हटलं मला 100 ग्राम पनीर घेऊन या. तर ते माझ्यासाठी 100 ग्राम पनीर घेऊन आले. कारण डाएटसाठी माझं व्हेज डाएट असल्यामुळे मला 200 ग्राम पनीर प्रोटीन इंटेक करावं लागतं. त्याच्यामुळे 100 ग्राम सकाळी आणि 100 ग्राम संध्याकाळी असं पनीर मी खाते. तर मग पनीर किसून घेतलं पनीरची भुर्जी करण्यासाठी आणि इकडे देवाला नैवेद्य दाखवला. कारण यांना फार भूक लागली होती. ते मला बोलत होते की मला जेवायला दे. मग त्यांना जेवायला दिलं आणि इकडे मी किचनमध्ये आले आणि माझी पनीरची भुर्जी बनवायला लागले. तर मी पनीरची भुर्जी बनवायला गावठी तूप टाकलेलं आहे 1 चमचा, छोटे 2 कांदे कापून घेतले, अर्धा टमॅटो आणि इथं जिरे मोहरीची फोडणी दिलेली. कांदा परतायला टाकला, कांदा टोमॅटो एकत्रच परतायला टाकला. कारण नुसतं कांदा परतायला टाकच तर त्याला जास्त वेळ लागला असं. मला फार भूक लागली होती आणि जास्त काही चटपटीत बनवलेली नाही, साधीच बनवलेली आहे. आणि मग इथं कांदा टोमॅटो दोघंही परतत आले आणि मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली. दोघंही व्यवस्थित परतून घेतले आणि परतून झाल्यानंतर पनीर टाकल्याने आपली पनीरची भुर्जी तयार झालेली आहे. तर मग मी इथं मी काकडी आणि टोमॅटो कट करून घेतले आणि तर आपली पनीरची भुर्जी तयार आहे. या जेवायला.